गणेशोत्सव पर मुंबई से कोंकण जाने वाले गणेश भक्तों के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की संकल्पना से शुरू शिवसेने सोबत बस प्रवास मोफत के तहत गोठिवली गांव में भी शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के मार्गदर्शन में उप जिला प्रमुख तथा राष्ट्रीय कर्मचारी सेना महाराष्ट्र के संयुक्त सचिव गणेश म्हात्रे के माध्यम से गोठिवली में रहने वाले कोंकण वासियों के लिए 2 बसों की सेवा निशुल्क रूप से उपलब्ध कराकर गणेशोत्सव मनाने के लिए उन्हें कोंकण के लिए रवाना किया गया। इस दौरान पूरे सफर में असुविधा न हो, इसलिए गणेश म्हात्रे के माध्यम से इन गणेश भक्तों के लिए जलपान की भी व्यवस्था की गई। 100 से अधिक गणेश भक्तों को कोंकण भेजने वाले गणेश म्हात्रे ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सभी को गणेशोत्सव की शुभकामनाएं दी। संकल्पना मुख्यमंत्री साहेबांची आहे। मोफत बस प्रवास शिवसेनेसोबत जो मुख्यमंत्री साहेबांनी जी टॅगलाईन ठेवलेली त्या अनुषंगाने माझी इच्छा झाली की आपण यावर्षी आपण गावातील काही गणेश भक्तांना की गणेश दर्शनासाठी आपण मोफत न्यावं। तर ती संकल्पना मुख्यमंत्री साहेबांची होती। मग मी ती संकल्पना चौगुले साहेबांच्या कानावर टाकली। चौगुले साहेबांनी मला सांगितलं की गणेश प्रयत्न करतो तुला 2 बस 3 बस 4 बस किती पाहिजे तेवढ्या देण्याचा। तर मी लेट होतो बस सांगण्यामागे, पण सुदैवाने मला विजय चौगुले साहेबांच्या प्रयत्नांनी मला 2 बस मिळाल्या आणि मग मी आपल्या ऑफिसमधून सुरुवात केली बुकिंग घेण्यासाठी। बऱ्याच इन्क्वायरीज होत्या, कसं होतं, आणि बरीच लोक होती की ज्यांना 4 तारीख नको 6 तारीख पाहिजे, पण माझं मनाने मी ठाम होतो की मला गावातल्या गणेश भक्तांसाठी बस द्यायची आहेत आणि मला ती पूर्ण करायची होती संकल्पना, जेणेकरून मुख्यमंत्री साहेबांचं जे स्वप्न आहे की जायला पाहिजे किंवा त्यांनी दिलेली जी सेवा आहे ती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे। ती सेवा करण्यासाठी मी विचार केला की माझ्या टीमला सज्ज केले की बाबा तुम्ही हे करा, कोणी हे नियोजन करा, कोणी बसची बुकिंग घ्यायची, कोणी नावं लिहायची, कोणी सीट द्यायची, हे सगळं नियोजन करून गणपती बाप्पाच्या कृपेने माझ्या दोन्ही बस 3 दिवसात फुल झाल्या आणि मी ती सेवा दिली लोकांना। लोकांचा भरभरून प्रतिसाद होता। मी प्रत्येकाला आश्वासन दिले की पुढच्या वर्षी चौगुले साहेब नक्कीच आपल्याला 10 बसचं नियोजन करतील आणि संपूर्ण गावातून जी कोणी आपली कोकणस्थ आहेत, माझी मिसेस स्वतः कोकणातली आहे त्यामुळे मला असं कोकणस्थ बोलताना बरोबर नाही वाटत, पण माझी जी गावातली माणसं आहेत त्यांना मी प्रत्येकाला, ज्यांना कोकणात जायचं आहे त्याला मी प्रत्येकाला पुढच्या वर्षी कोकणात नेऊन सोडेन आणि तोही मोफत प्रवास देऊन। सुविधा करताना मला असं वाटलं की खरोखर जर माणूस चालला आहे तर गाडी कुठे रस्त्यात थांबली तर गैरसोय होऊ नये। पाणी, फ्रुटी, बिस्किट, केळी, चॉकलेट्स असं मी त्यांना असं वाटलं की गाडी थांबली तर कोणाला उतरून काही खर्चही न व्हावा आणि कुठे थांबून उतरावा नाही, कारण की आज कोकणात बघताय तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाम आहे, रस्ते जाम झालेले आहेत, तर कुठे थांबले 1 तास फुकट न जाऊ नये। म्हणून मी तो विचार केला की प्रत्येकाला आपण ते देऊया आणि त्यासाठी माझा एक भाऊ बसलेलाच आहे इकडे, त्यांनी मला बरंचसं सहकार्य केलं। आम्ही त्या हिशोबाने करतो की मला गावातील लोकांना किती सुखसुविधा देता येतील आणि मी ते देईन आणि चौगुले साहेबांसारखे जर खंबीर नेते माझ्या मागे असतील तर मग नो डाऊट मी ते करू शकतो। या वर्षी गणेशोत्सव प्रत्येक कुटुंबात जे कोणी गणेशोत्सव घरी आणतात, माझ्या घरात स्वतःच्या यावर्षी 50वा वर्ष आहे, तरी मी गावातील किंवा परिसरातील प्रत्येक नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ह्या गणेश उत्सवात प्रत्येकाची मनोकामना पूर्ण हो, जी काही इच्छा असेल मनातली ती गणपति बाप्पा ने पूर्ण करो आणि त्यांच्या घरात सुख समृद्धि भरभरून येवो। इस सेवा के लिए गणेश भक्तों ने भी सोशल मीडिया के जरिए गणेश म्हात्रे का दिल से आभार माना। ब्यूरो रिपोर्ट EW नेटवर्क।